नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगीरथ अकॅडमीच्या माध्यमातून मी डॉक्टर शैलेश कोळेकर तुम्हा मित्रांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाची चर्चा करणार आहोत, ते म्हणजे इतिहास हा जो वैकल्पिक विषय आहे, त्या इतिहास या वैकल्पिक विषयाची एक तोंड ओळख आपल्याला करून घ्यायची आहे, हे लक्षात घ्या। आणि या निमित्ताने या सेशनमध्ये आपण एकत्र आलेलो आहोत। तुम्हाला माहितीच आहे MPSCने नुकताच नवीन अभ्यासक्रम जाहीर केला, त्याच्याबद्दल आपण एक सेशनसुद्धा घेतलं होतं। आणि या नवीन अभ्यासक्रमानुसार MPSCच्या नवीन एक्झामिनेशन स्कीममध्ये वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट हा नवीन घटक इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे, हे समजून घ्या। या ठिकाणी बघा, आपण MPSCने जो नवीन एक्झामिनेशनची जी स्कीम दिलेली आहे, परीक्षेचं स्वरूप जे आहे, परीक्षेची योजना जी आहे, त्या संदर्भात MPSC काय म्हणते हे जरा समजावून घेऊत आपण। बघा, परीक्षेचं स्वरूप आता इथून पुढे हे वर्णनात्मक स्वरूप असेल, हे समजून घ्या। परीक्षेचं स्वरूप हे वर्णनात्मक आहे, त्याच्यामध्ये एकूण पेपर लक्षात घ्या की वर्णनात्मक स्वरूप आहे। एकूण पेपर हे 9 आहेत, समजून घ्या। याच्यामध्ये 2 जे पेपर आहेत, मराठी आणि इंग्रजी, हे एलिजिबिलिटी ज्याला आपण अर्हताकारी असं म्हटलेलं आहे, म्हणजे मराठी आणि इंग्रजीचे 300 गुणांचे पेपर असते, लक्षात घ्या। याच्यामध्ये मराठीच्या पेपरमध्ये जर तुम्हाला 300 पैकी 25% म्हणजे 75 मार्क जर पडले तर तुम्ही क्वालिफाय झालात, लक्षात घ्या। आणि इंग्रजी पेपरमध्ये 25% म्हणजेच 75 मार्क मिळाले की तुम्ही क्वालिफाय झालात, आणि मग तुमचे बाकीचे पेपर या ठिकाणी विचारात घेतले जातील। त्याचे मार्क मात्र गुणवत्ता यादीकरता विचारात घेतले जातील, म्हणजे मराठी आणि इंग्रजीचे जे मार्क आहेत ते गुणवत्ता यादीकरता विचारात घेतले जाणार नाहीत। त्याच्यामध्ये एक मिनिमम क्वालिफिकेशन तुम्ही अचीव करणं अभिप्रेत आहे। मग गुणवत्ता यादीकरता जे विचारात घ्यायचे पेपर आहेत त्याच्यामध्ये काय आहे ते आपल्याला माहिती आहे। एस्सेचा जो पेपर असतो निबंधाचा, तो मराठी किंवा इंग्रजी माध्यमामध्ये तुम्हाला लिहायचा आहे, तो 250 मार्कांचा आहे। त्यानंतर GSचे 4 पेपर आहेत, लक्षात घ्या। GSचे 4 पेपर हे 250 मार्कांचे आहेत। त्यानंतर वैकल्पिक विषय वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 आणि वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2 250 गुणांचे हे पेपर असतील। म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे, लक्षात घ्या, ऑप्शनल सब्जेक्ट जो की 500 मार्कांचा असणार आहे, 2 पेपरच्या स्वरूपामध्ये असणार आहे, तो 500 मार्कांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ऑप्शनलचा पेपर या ठिकाणी असेल। मग अशा पद्धतीनं मेन्सचे एकूण गुण हे 1750 असतील, त्याच्यामध्ये मुलाखतीचे 275 गुण जोडले जातील, आणि एकूण 2025 मार्काची ही राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशी टोटल 2025 मार्कांची ही परीक्षा असणार आहे। असं हे मेन्स परीक्षेची योजना आहे, स्वरूप आहे, हे समजून घ्या। मग याच्यामध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, तर हा जो वैकल्पिक विषय हा जो घटक आहे, याच्याबद्दल आपण वैकल्पिक विषयाबद्दल बोलणार, आणि वैकल्पिक विषयामधल्या हिस्ट्रीबद्दल आपण आज बोलणार आहोत, हे लक्षात घ्या। सो वैकल्पिक विषय, मग आता याच्यामध्ये कोणते वैकल्पिक विषय घ्यायचे, तर MPSCने याचीसुद्धा एक यादी आपल्यासमोर दिलेली, लक्षात घ्या। याचे 24 वैकल्पिक विषय आहेत, त्याच्यामधला कोणतासुद्धा आपल्या चॉईसचा एक आपल्याला निवडायचा असतो। ॲग्रिकल्चरपासून ते स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकीपर्यंत एकूण 24 विषय MPSCने आपल्याला दिले आहेत। याच्यापैकी कोणत्याही तुमच्या आवडीचा विषय तुम्ही निवडू शकता। ॲग्रिकल्चर असेल, बॉटनी असेल, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, जिओलॉजी, मॅनेजमेंट, मेडिकल सायन्स, पॉल सायन्स, सोशॉलॉजी अँड सो ऑन, मराठी लिटरेचर। त्याच्यामध्ये मग लक्षात घ्या की हा जो विषय आहे 12 क्रमांकाचा, आपला इतिहास हा विषय आहे, आणि याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। म्हणजे या प्रत्येक विषयाचे पुन्हा पेपर 1 पेपर 2 असे 2 पेपर असायचं। हिस्ट्रीचा पेपर 1 पेपर 2 असं याचं स्वरूप असणार आहे, हे समजून घ्या। तर मग आता समजून घ्या बाकी एक्झामिनेशनची नेमकी स्कीम कशी असते, ऑप्शनचा पेपर कसा असतो, ऑप्शनच्या पेपरमध्ये नेमके कोणते आस्पेक्ट असतात, प्रश्नांची रचना कशी असते, त्याच्याबद्दल आपण एक सेपरेट सेशन घेणार आहोत। म्हणजे ऑप्शनच्या पेपरची हिस्ट्री, ऑप्शनच्या पेपरची संरचना कशी असते त्याच्याबद्दल आपण एक वेगळं सेशन घेऊ। आज आपण फक्त तोंडओळख आपल्याला करून घ्यायची आहे, इंट्रोडक्शन करून घ्यायचं। म्हणजे असं असतं ना की आपण पहिल्यांदा भेटल्यानंतर त्या व्यक्तीची एक प्राथमिक ओळख आपण करून घेतो, आणि हळूहळू जसा घनिष्ठ परिचय वाढत जातो तसं इतर पैलू आपण जाणून घेत असतो त्या पर्टिक्युलर व्यक्तिमत्वाची। इथेही तसंच आहे, हिस्ट्री या विषयाची एक ऑप्शन म्हणून तोंडओळख आपल्याला करून घ्यायची आहे, हे समजून घ्या। मग आता ऑप्शनच्या संदर्भामध्ये लक्षात घ्या, आता इथे काय सांगितलं आहे की GSचे पेपर हे सगळ्यांना कॉमन असतील, सगळ्यांना सारखेच पेपर दिले जातील, पण ऑप्शनचा पेपर जो आहे तो मात्र प्रत्येकाच्या चॉईसनुसार असणार आहे। जे 24 ऑप्शन आहेत त्याच्यापैकी तुम्हाला निवडायचं आहे। मग आता ती चॉईस तुम्हाला दिलेली आहे की कोणता ऑप्शन निवडायचा, कोणता वैकल्पिक विषय निवडायचा, हा विकल्प, त्याच्या नावात असं विकल्प, याची चॉईस तुम्हाला देण्यात आलेली आहे। मग आता मुलांच्या मनामध्ये हा फार मोठा प्रश्न, लक्षात घ्या की मग ऑप्शनलची म्हणजे वैकल्पिक विषयाची निवड कशी करायची। हा पॉईंट तुम्ही समजून घ्या। वैकल्पिक विषयाची ऑप्शनची निवड कशी करायची ही फार मोठी समस्या मुलांमध्ये आहे, कारण आधी काय होतं, आधी GSचे सगळे पेपर कॉमन होते, सगळ्यांना सारखे, त्याच्यामुळे निवडीचा प्रश्नच नव्हता।
पण आता नेमका कोणता विषय घेतला पाहिजे, माझ्या डिग्रीचा विषय घेऊ का माझ्या आवडीचा विषय घेऊ, कोणता विषय मला मार्क देईल, कोणता विषय मार्क देणार नाही, कोणत्या विषयाचा कसा परफॉर्मन्स आहे. ओके, मुलं ही ब्लँक आहेत, गोंधळात पडलेली आहेत आणि MPSCची ही अशा प्रकारची पहिलीच परीक्षा असणार आहे पुढच्या वर्षी आणि त्याच्यामुळे आपल्याला मागची काही उदाहरणंसुद्धा नाहीत की ज्या आधारे आपल्याला ही निवड करता येईल. आणि म्हणूनच या सेशनच्या माध्यमातून एक साधारणतः ऑप्शनल विषयाची निवड करण्यासाठी आपले निकष काय असायला पाहिजेत, आपले क्रायटेरिया, डायमेन्शन, आयाम काय असले पाहिजेत लक्षात घ्या. आणि मग त्या संदर्भामध्ये हिस्ट्री हा विषय आपल्या त्या स्कीममध्ये कुठं बसतो, ऑप्शन म्हणून तो उपयुक्त आहे की नाही, ओके, त्याचे काय फायदे आहेत, त्याच्यामध्ये आव्हानं काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत, याची एक ब्रीफमध्ये चर्चा आपल्याला या सेशनच्या निमित्तानं करायची आहे, हे समजून घ्या. मग त्या ठिकाणी माझ्या दृष्टिकोनातून ऑप्शनची निवड करत असताना आपण काय क्रायटेरिया, काय निकष आपण लावले पाहिजेत हे समजून घ्या. ओके, एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे, एक महत्त्वाचा निकष आहे, तो म्हणजे लक्षात घ्या की त्या विषयाशी असणारी आपली फॅमिलिअरिटी. म्हणजे काय, त्या विषयाशी आपला एक थोडक्यात ओळख असेल, ओळख फॅमिलिअरिटी आपण ज्याला म्हणतो, मी त्या व्यक्तीला फॅमिलियर आहे, म्हणजे तो माझ्या बऱ्यापैकी ओळखीचा आहे. फॅमिलियर असणं, घनिष्ठ असणं वेगळं आणि फॅमिलियर असणं वेगळं असं लक्षात घ्या. सो एखाद्या विषयासोबत असणारी फॅमिलिअरिटी. आता विशेषतः हा मुद्दा कुणाला लागू होतो लक्षात घ्या, असे काही विषय आहेत जे आपण बालपणापासून आपल्या शालेय जीवनापासून आपण शिकतो. हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, इकॉनॉमीचा पार्ट असेल किंवा पॉलिटी असेल, ओके, नागरिकशास्त्र आपण ज्याला म्हणूया, ओके, या एक्झाम स्कीममध्ये पॉल सायन्स. तर असे जे विषय आहेत लक्षात घ्या, आपण या विषयाबद्दल थोडंफार का होईना काही ना काही आपण जाणतो. याच्यामध्ये नेमकं काय असेल याची एक बेसिक आयडिया, खूप बेसिक आपण म्हणतोय, खूप बेसिक आयडिया असते. किंवा आता विशेष करून समजून घ्या, ओके, विशेष करून जर आपण आत्ता बघितलं की आता MPSCची ही जी शिफ्ट आहे, ही शिफ्ट फार नवीन आहे मुलांसाठी. म्हणजे इतके दिवस ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या एक्झामचा अभ्यास करणारी मुलं आता अचानकपणे सब्जेक्टिव्ह एक्झामकडे वळतात. मग मुलांच्या मनामध्ये गोंधळ आहे की नेमकं काय करायचं आहे, आता मला काय सगळं नवीन वाचावं लागणार आहे का, अभ्यासावं लागणार आहे का, मग नेमकं काय करायचं, या सगळ्या समस्या मुलांमध्ये आहेत लक्षात घ्या. मग त्या ठिकाणी फॅमिलिअरिटी हा कंटेंट किंवा हा घटक महत्त्वाचा ठरतो. फॉर एक्झाम्पल, आता MPSCची जी जुनी एक्झामिनेशन स्कीम जी सध्या चालू आहे ती जर तुम्ही विचारात घेतली, त्याचबरोबर MPSCची नवीन एक्झामिनेशन स्कीम जी येणारी आहे 2023 पासून, त्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या असं लक्षात येतं की काही विषय जे दोन्ही एक्झामिनेशन स्कीममध्ये कॉमन होते, फक्त त्याच्याकडे बघण्याचा, त्या विषयाकडे बघण्याचा, त्या विषयाच्या मांडणीचा ॲप्रोच थोडासा बदललेला आहे, एवढाच फरक आपल्याला जाणवतो. मग असे विषय कोणते आहेत, जसं की हिस्ट्री झाला, ओके, त्याच्यानंतर पॉलिटी, राज्यशास्त्र, इथं पॉल सायन्स आपण ज्याला म्हणतो लक्षात घ्या, किंवा मग इकॉनॉमीचा भाग असेल किंवा जॉग्राफीचा भाग असेल, हे कॉमन सब्जेक्ट आहेत. जुन्या एक्झामिनेशन स्कीममध्ये सुद्धा होते आणि नवीन एक्झामिनेशन स्कीममध्ये सुद्धा आहेत. मग तुम्हाला त्या विषयांबद्दलची एक थोडक्यात ओळख तुम्हाला आहे, बरोबर आहे की नाही, तुम्हाला माहिती आहे त्या विषयांमध्ये काय आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये त्या विषयाचा अभ्यास करत असताना त्या विषयामध्ये खोलवर घुसणं तुम्हाला सोपं होतं जर तुम्ही त्या विषयाला फॅमिलियर असाल. तर एकदम नवीनच विषय तुम्ही घेतलात, ओके, त्या विषयाची आता जी मुलं आधीच्या काळापासून म्हणजे मागच्या 1-2 वर्षांपासून 3 वर्षांपासून तयारी करत आहेत, त्यांनी एकदमच अनोळखी विषय घेतला तर त्या विषयाच्या अंतरंगामध्ये शिरायला थोडासा वेळ लागतो. पण हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स, इकॉनॉमी या विषयांच्या अंतरंगामध्ये शिरण्याला तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही. ऑफकोर्स इंडियन इकॉनॉमी आपल्या GSला असणं वेगळं आणि ऑप्शनल असणं वेगळं आहे, हे समजून घ्या. तसंच पॉल सायन्समध्ये इंटरनॅशनल रिलेशन हा भाग नवीन आहे, पण बाकी बराचसा घटक जो आहे तो आपण जो अभ्यास करतो त्याच्याशी निगडीत आहे. हिस्ट्री, जॉग्राफी, ओके, जे बेसिक आहेत किंवा जो कंटेंट आहे तो साधारणतः सारखाच आहे, फक्त ज्या पद्धतीनं आपण त्याला प्रेझेंट करतो ती पद्धत, तो ॲप्रोचमध्ये थोडासा बदल आहे. म्हणजे फॅमिलिअरिटी हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यात दुसरे महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे त्या विषयामध्ये आपल्याला असणारी आवड, रुची आपण ज्याला म्हणतो. त्या म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की बऱ्याचदा काय असतं की मुलांना तो विषय कंटाळवाणा वाटत असतो, त्याच्यामध्ये इंटरेस्टच येत नाही. मग त्या विषयामध्ये, कारण लक्षात घ्या की ऑप्शनमध्ये एक अभिप्रेत काय असतं की ऑप्शनल म्हणून जो सब्जेक्ट तुम्ही निवडलेला आहे त्या सब्जेक्टची एक महत्त्वाची कोर अशी अंडरस्टँडिंग असते. लक्षात घ्या, त्या सब्जेक्टचा एक गाभा असतो, तो गाभा आपल्याला पकडता आला पाहिजे. त्या सब्जेक्टचा जो कोर असतो, त्या सब्जेक्टच्या ज्या मूलभूत संकल्पना असतात त्या संकल्पना आपल्याला व्यवस्थितपणे समजून त्या संकल्पना व्यवस्थितपणे मांडता आल्या पाहिजेत. आणि हे जर घडू नाही शकलं तर ऑप्शनमध्ये आपल्याला मार्क पडत नाहीत. मग हे कधी शक्य लक्षात घ्या, तर त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल तर हे शक्य आहे. ओके, जर लक्षात घ्या की जर तुम्हाला जॉग्राफी वृक्ष वाटत असेल तर तुम्ही जॉग्राफीचं डीपमध्ये जाऊन त्याच्याबद्दल चिंतन करू शकणार नाही. हिस्ट्रीचंही तसंच आहे. जर तुम्हाला इतिहासाविषयी वृक्ष किंवा कंटाळवाणं वाटत असेल तर त्या केसमध्ये काय होणार आहे, साहजिकच मग लक्षात घ्या की अभ्यासाला मोटिवेशन राहणार नाही. पण हिस्ट्री विषय खरंच वृक्ष आणि कंटाळवाणं आहे का, तर नाही. लक्षात घ्या, हा फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, फक्त त्याच्याकडे बघण्याचा ॲप्रोच आपल्याला वेगळा ठेवावा लागतो. तो जर ॲप्रोच आपण बदलला तर हा फार इंटरेस्टिंग आणि फार लॉजिकल असा सब्जेक्ट आहे, मुळीच वृक्ष नाही आहे.
नाही आहे ते आपण बघूयात. ओके, सो रुची असणं महत्त्वाचं आहे, कारण त्या विषयाच्या गाभ्याला स्पर्श करता आला पाहिजे. मग आता पुढचा मुद्दा आहे की इंटरेस्ट हा ओके जन्मजात म्हणजे मुळापासून असतो का तो डेव्हलपसुद्धा करता येतो. तर लक्षात घ्या की इंटरेस्ट हा मुळातूनच असला पाहिजे हे सुद्धा आहे, पण इंटरेस्ट नसला तर तो डेव्हलपसुद्धा करता येतो. लक्षात घ्या. उदाहरणार्थ ओके कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्याआधी UPSCची असेल MPSCची तयारी करण्याआधी आपल्याला थोडी त्या विषयांची फार काय माहिती होती किंवा फार काय इंटरेस्ट होता असं थोडीच आहे. मग आपण नसतो गेलो का त्या विषयांमध्ये आपण स्पेशलायझेशन केलं नसतं का. पण जेव्हा आपण हळूहळू या एक्झामकडे वळालो, MPSCकडे वळालो, UPSCकडे वळालो, मग त्या विषयांचा अभ्यास करताना हळूहळू इंटरेस्ट डेव्हलप होतो आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करतो आहे. म्हणजे रुचीही डेव्हलप करता येते हे समजून घ्या. तसंच आपल्या विषयामध्ये सुद्धा रुची आपल्याला इंटरेस्ट आपल्याला डेव्हलप करता येईल. त्याच्यानंतर आपली शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे ज्या पर्टिक्युलर फील्डमध्ये आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, हिस्ट्री असेल किंवा इंजिनिअरिंग झालं असेल किंवा मेडिकल सायन्स असेल, तर मेडिकल सायन्स असेल तर सहसा मुलं काय करतात, मेडिकल सायन्स हाच ऑप्शन म्हणून घेतात. लक्षात घ्या. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची मुलं त्यांच्या बॅकग्राऊंडशी संबंधित, त्यांच्या ग्रॅज्युएशनशी संबंधित विषय घेतात. टेक्निकल बॅकग्राऊंडवाले सब्जेक्ट घेतात. स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्समध्ये ज्यांचं BA MA झालेलं आहे ते इकॉनॉमी किंवा स्टॅटिस्टिक्ससारखे विषय घेतील. म्हणजे एक शैक्षणिक पार्श्वभूमी हा सुद्धा एक महत्त्वाचा डायमेन्शन आहे. पण शैक्षणिक पार्श्वभूमी हाच क्रायटेरिया असला पाहिजे का असंही नाही. लक्षात घ्या. युनिव्हर्सिटी लेवलला आपण ज्या पद्धतीनं पेपर लिहितो आणि ज्या पद्धतीनं आपल्या पेपरचं इव्हॅल्युएशन होतं त्या गोष्टी म्हणजे युनिव्हर्सिटी लेवलला आपल्या उत्तरांकडून असणारी अपेक्षा आणि UPSC आणि MPSCमध्ये आपल्याला जी अंडरस्टँडिंग असायला पाहिजे ही जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेमध्ये एक मूलभूत फरक असतो. लक्षात घ्या. आणि म्हणूनच त्या ठिकाणचं ज्ञान जे आपण आपल्या ग्रॅज्युएशनच्या दरम्यान संपादन केलेलं आहे तेच ज्ञान जर आपण इथं प्रेझेंट केलं तर चांगले मार्क मिळतीलच याची काही खात्री नाही. लक्षात घ्या. कारण या ठिकाणी एक प्रशासनिक अधिकारी म्हणून तुम्ही त्या ज्ञानाची उपयोग कसा करता, त्याला कशा पद्धतीनं वापरता हे तुम्हाला त्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या ज्ञानाच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की हिस्ट्री याला तुम्ही प्रशासनिक अधिकारी म्हणून कशा पद्धतीनं अप्लाय करू शकता, तुमच्या भूगोलाचं ज्ञान, तुमच्या अर्थशास्त्राचं ज्ञान हे तुम्ही कसं अप्लाय कराल हे तुमच्या उत्तराच्या माध्यमातून तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर शैक्षणिक पार्श्वभूमी हा क्रायटेरिया जर तुम्ही लावला तर पुन्हा तेच की त्या विषयाचं अंतरंगामध्ये शिरण्यासाठी मदत होते. पण पुन्हा तेच आहे प्रशासनिक अधिकारी म्हणून तुमच्याकडून ज्या गोष्टी अपेक्षित आहेत ओके त्या पद्धतीने प्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला मग या एक्झाम प्रोसेसमध्ये मेहनत करावीच लागते हे समजून घ्या. आणि म्हणूनच कित्येक उदाहरणं अशी आहेत की मेडिकल बॅकग्राऊंड आहे, मेडिकल ग्रॅज्युएट आहेत, इंजिनियर आहेत, पण हिस्ट्री ऑप्शनल घेतात, जिओग्राफी ऑप्शनल घेतात, सोशॉलॉजी ऑप्शनल घेतात अँड सो ऑन. किंवा एखाद्याचा पॉल सायन्समध्ये त्याचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तो जिओग्राफी ऑप्शनल घेतो आणि व्हाईस वर्सा. असे खूप सारे उदाहरणं आपल्याला आढळतात. म्हणजे समजून घ्या की शैक्षणिक पार्श्वभूमी हे एक निकष असू शकतो पण हाच एकमेव निकष असू शकत नाही. ओके. त्याच्यानंतर पूर्वानुभव. इथं मी तुम्हाला सांगेल फॅमिलिअरिटी पूर्वानुभव हा मुद्दा पुन्हा इथं तोच लागू होतो. लक्षात घ्या की आता MPSCची जी जुनी तयारी करणारी मुलं आहेत आत्तापर्यंतच्या पॅटर्नमध्ये जुन्या पॅटर्नमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांना पूर्वानुभव ओके हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे विशेषतः येत्या 3-4 वर्षांसाठी. कारण एकदम नवीन विषयामध्ये शिरून त्या विषयाचा त्या अंतरंगापर्यंत पोहोचून त्याचा गाभ्याला स्पर्श करून एकदम कमांड ओके त्या विषयावर कमांड प्रस्थापित करून त्याची प्रेझेंटेशन करणं हे तुलनेनं चॅलेंजिंग असेल. पण जे विषय आपल्याला ऑलरेडी फॅमिलियर आहेत त्याच्यामध्ये शिरणं आपल्या तुलनेनं सोपं जाईल. म्हणून पूर्वानुभव हा एक घटक महत्त्वाचा ठरेल. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या विषयाशी निगडीत असणारा अभ्यास किंवा संदर्भ साहित्य हे किती मुबलक प्रमाणामध्ये किती सहजपणे उपलब्ध आहे हा देखील एक महत्त्वाचा निकष आहे. तुम्ही एखादा विषय निवडलात ओके एखादा विषय निवडलात आणि त्या विषयाशी निगडीत असणारं साहित्य जर तुम्हाला मराठी भाषेमध्ये ओके मराठी भाषेमध्ये जर तुम्ही कम्फर्टेबल असाल आणि मराठी भाषेमध्ये उपलब्धच नसेल तर मग काय करायचं. किंवा तुमच्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी बसून अभ्यास करत आहात त्या ठिकाणी जर तुम्हाला ते संदर्भ साहित्य मिळालंच नाही तर मग तुम्ही कसं करणार. मग त्यासाठी तुम्हाला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पुण्याला जावं लागेल, मुंबई किंवा दिल्लीला जावं लागेल तुम्हाला. आता असंच होतं की बहुतांशी UPSCची तयारी करणारी मुलं काही विशिष्ट ऑप्शनल असतं जसं की सायकोलॉजीसारखं ऑप्शनल असेल तर त्याचं मार्गदर्शन दिल्लीमध्ये उपलब्ध होतं म्हणून ते दिल्लीमध्ये जातात. पण मग पुन्हा तोच लक्षात घ्या मार्गदर्शन आणि संदर्भ साहित्य तुम्हाला कुठं उपलब्ध होतं किंवा त्या विषयाशी निगडीत असणारं संदर्भ साहित्य आणि मार्गदर्शन किती सहजपणे उपलब्ध होतं, किती मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतं आणि ते किती दर्जाचं आहे, किती क्वालिटीचं आहे हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. सो अभ्यास आणि संदर्भ साहित्याची उपलब्धी, मार्गदर्शनाची उपलब्धता, मार्गदर्शन किती प्रभावीपणे उपलब्ध आहे, किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि जो कोणी तुमचा मार्गदर्शक आहे तो कितपत इफेक्टिव्ह आहे
त्याचा अनुभव काय, तो पुन्हा तेच आहे की तो त्या विषयामधला एक्सपर्ट आहे का प्रशासनिक अधिकारी बनण्यासाठी त्या विषयाचं जे ज्ञान लागतं ते ज्ञान आपल्याला देण्यामध्ये तो एक्सपर्ट आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा निकष लक्षात घ्या. अदरवाईज त्या विषयाचं एक्सपर्ट असणं ओके हा काय क्रायटेरिया असू शकत नाही, कारण मी जसं तुम्हाला सांगितलं या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या गरजा वेगळ्या आहेत हे समजून घ्या. त्यानंतर त्या विषयाचा अभ्यास करून आपल्या GSच्या अभ्यासामध्ये किती मदत होते हा सुद्धा एक महत्त्वाचा निकष आहे. ओके, उदाहरणार्थ हिस्ट्री, पुन्हा तेच हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, ओके, पॉल सायन्स असेल, तर हे जे ऑप्शन आपण निवडले तर डायरेक्टली आपल्या GSमध्ये त्याचा फायदा होत असतो हे समजून घ्या. ऑफकोर्स हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा मार्ग आहे, पण जनरली मुलं हाच क्रायटेरिया लावतात हे समजून घ्या. म्हणजे हे सगळे निकष ते विचारात घेत असतात. त्यानंतर अभ्यासक्रमाची स्पष्टता, ओके, त्या विषयाचा अभ्यासक्रम किती स्पष्टपणे नमूद केलेला आहे. आता समजून घ्या की बरेच मुलं काय करतात, बरेच विद्यार्थी असं करतात की सिलेबस मोजतात, ठीक आहे ना, किती लाईनमध्ये आहे, किती पानामध्ये सिलेबस दिलेला आहे. मग काय वाटतं या विषयाचा सिलेबस खूप कमी आहे, म्हणजे हा विषयाचा अभ्यास पटकन होऊन जाईल आणि आपण सहजपणे ओके एक्झाम क्लिअर करू. पण तसं नाही आहे. जर त्या विषयाचा अभ्यासक्रम छोटा असला असता, त्या विषयाचा जर अभ्यासक्रम किंवा अभ्यास सोपा असला असता, तर मग तुम्ही सिंपल सांगा की त्या विषयांमध्ये तुलना जर केली तर पॅरिटी कशी काय एस्टॅब्लिश होईल. आणि ही जर गोष्ट, हा जर स्मार्टनेस जर आपल्याला कळत असेल तर MPSC UPSCला कळणार नाही का, ही गोष्ट सांगा तुम्ही. म्हणजे काय होईल, एकाच विषयाकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळतील आणि त्याच्यामुळे इतर वैकल्पिक विषय असणाऱ्या मुलांवर अन्याय होणार नाही का. ओके, मग ही साधी गोष्ट विचारात घ्या, कारण आपलं मार्गदर्शन तसंच केलं जातं. अमुक तमुक सब्जेक्ट घे, लवकर कव्हर होतो, ओके, 2-4च पुस्तकं वाचायची, 1.5 पानाचाच सिलेबस आहे आणि म्हणून तुझा सहजपणे अभ्यास होईल. ओके, मिथ लक्षात घ्या या प्रोसेसमधला. तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे, विषय कोणताही घ्या, मेहनत तुम्हाला तेवढीच करावं लागणार आहे. लक्षात घ्या, या विषयामध्ये कमी मेहनत करावी लागेल, या विषयामध्ये जास्त मेहनत करावी लागते, असं जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर ती तुमची दिशाभूल आहे हे समजून घ्यायचं. इव्हेंच्युअली ओके तुम्ही एखादा विषय निवडलात आणि मग तुम्हाला लक्षात येईल की अरे आपण या विषयाचा अभ्यास करतो आणि इतर विषय यांचा अभ्यास हा सारखाच आहे. त्यासाठी करावं लागणाऱ्या हार्डवर्कमध्ये, त्यासाठी डेव्हलप करावं लागणाऱ्या मटेरियलमध्ये काहीही फरक नाही आहे. मेहनत ही प्रत्येक विषयाला सारखी करावी लागत असते हे समजून घ्या. मग आता अशा परिस्थितीमध्ये विषयाची निवड करत असताना तुम्ही हे बघितलं पाहिजे की त्या विषयाचा अभ्यासक्रम मोठा असेल छोटा असेल, किती निसंदिग्ध शब्दामध्ये म्हणजे किती स्पष्टपणे तो एक्सप्लेन केलेला आहे हे आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक असं लक्षात घ्या. म्हणजे ज्या विषयाचा अभ्यासक्रम अत्यंत डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे UPSCच्या काय म्हणू आपण त्याला की MPSC किंवा UPSCच्या अभ्यासक्रमामध्ये, तो विषय चांगला असं मी म्हणेन. अभ्यासक्रमाच्या साईजकडे न जाता किती स्पष्टपणे तो अभ्यासक्रम नमूद केलेला आहे याचा विचार आपण करायला पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आता UPSCच्या जवळपास 50 वर्षांच्या पेपरचा अनुभव जर लक्षात घेतला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा, तर असं लक्षात येतं की अभ्यासक्रमामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत त्याच मुद्द्याला धरून प्रश्न तयार होतात हे समजून घ्या. ओके, आणि आपल्याला हे माहिती आहे की सध्या MPSC जी चालली ती UPSCच्या मार्गानं चाललेली आहे, UPSCच्या लाईन्सवर चालली आहे MPSC, म्हणून तिथेही तसंच असणार आहे. अभ्यासक्रम जर व्यवस्थितपणे आपल्याला कव्हर करता आला की मग ओके सहजपणे आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. आणि म्हणून अभ्यासक्रम मोठा आहे की छोटा आहे यापेक्षा तो किती स्पष्टपणे क्लिअरली एक्सप्लेन केलेला आहे, नमूद केलेला आहे, किती निसंदिग्ध शब्दामध्ये तो मांडलेला आहे, ओके, हा क्रायटेरिया आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याचा लक्षात मला काय सांगत आहे तर साधारणतः वैकल्पिक विषयाची निवड करत असताना ओके हे निकष आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतात हे लक्षात घ्या. मग आता मला असं म्हणायचं आहे की हे जे सगळे निकष हे जनरली अप्लाय होणारे निकष आहेत. मग या सगळ्यांमध्ये आपला हिस्ट्री हा सब्जेक्ट बसतो का नाही बसत हे जरा बघून घेऊ शकतो आपण. उदाहरणार्थ हिस्ट्री हा सब्जेक्ट आपल्याला फॅमिलियर आहे की नाही, डेफिनेटली फॅमिलियर आहे. ओके, आपण शालेय वयापासून हिस्ट्रीबद्दल थोडंफार कमी अधिक प्रमाणामध्ये वाचतच असतो. ओके, आपल्या अभ्यासक्रमाला असतं, छोट्या मोठ्या गोष्टी असतात. ओके, शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, मुघल बातम्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याच्यामध्ये संदर्भ दिले असतात, ऐतिहासिक संदर्भ असतात. म्हणजे ज्या काही घडामोडी आपण सध्या अनुभवतो त्याची कुठली तर कुठली ऐतिहासिक पार्श्वभूमी असते, त्याचं काही ना काही स्पष्टीकरण असतं, त्याच्याशी निगडीत निर्माण झालेले काही वादविवाद असतात आणि त्या माध्यमातून, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून या विषयाची आपल्याला एक फॅमिलिअरिटी आहे लक्षात घ्या हिस्ट्री विषयाच्या संदर्भामध्ये. रुची, त्यानंतर रुची हा जो आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग असेल. एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की इतिहासामध्ये फक्त घटना असतात, वर्ष लक्षात ठेवायची असतात आणि व्यक्तींची नावं लक्षात ठेवायची असतील आणि म्हणून त्याला तो वृक्ष कंटाळवाना विषय वाटू शकत असेल. पण
ओके, कित्येक मुलं अशी असतात, कित्येक विद्यार्थी, कित्येक लोक असे असतात की ज्यांना ओके आपला भूतकाळ, आपल्या समाजाचा भूतकाळ, आपल्या देशाचा भूतकाळ जाणून घेऊन वर्तमानामध्ये काय आहे त्याच्यानुसार भविष्याची दिशा कशी असायला पाहिजे ओके हे ठरवण्यामध्ये किंवा या अनुषंगाने विचार करण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो आणि त्याच्यासाठी हा विषय खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि समजून घ्या या विषयाला खूप सारे पैलू आहेत, खूप सारे कंगोरे आहेत. त्याच्यानंतर हा पूर्णपणे तार्किक अशा प्रकारचा विषय आहे, तर्कशास्त्रावर आधारलेला आहे आणि एकदम इंटरेस्टिंग कन्सेप्च्युअल हा विषय लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं जसं मी तुम्हाला सांगितली रुची ही आधीपासून असावी लागते का ती डेव्हलपसुद्धा होऊ शकते. तर या विषयाचं जर आपल्याला एकदा लॉजिक लक्षात आलं, त्या विषयामध्ये नेमकं काय अभिप्रेत आहे एक्झाम प्रोसेसमध्ये हे जर लक्षात आलं तर खूप जास्त इंटरेस्ट या विषयामध्ये डेव्हलप होतो आणि जेवढं जास्त तुम्ही एक्सप्लोअर कराल तेवढं जास्त डीपमध्ये जाता येतं आणि एकदम खूप चांगल्या पद्धतीनं आपले मतं या ठिकाणी मांडता येतात हे समजून घ्या. शैक्षणिक पार्श्वभूमी ओके, मग आता ज्या लोकांचं BA MA हिस्ट्री झालेलं आहे त्यांच्यासाठी हा विषय उपयुक्त ठरू शकेल. पण जसं मी तुम्हाला सांगितले शैक्षणिक पार्श्वभूमी हाच एक क्रायटेरिया असतो का, तर नाही, अनेक निकषांपैकी हा एक निकष असू शकतो. आणि म्हणून कित्येकदा असं दिसतं की ज्याचं मेडिकल ग्रॅज्युएट आहे जो व्यक्ती इंजिनियर आहे असा व्यक्तीसुद्धा हिस्ट्री घेऊन ओके त्याने एक्झाममध्ये सक्सेस मिळवलेला आहे UPSCच्या प्रोसेसमध्ये हे आपल्याला दिसून येतं. ओके, हे समजून घ्या. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं मेडिकल ग्रॅज्युएशनल बॅकग्राऊंड काहीही असू द्या. कित्येक मुलं असे आहेत की इतर विषयांमध्ये त्यांनी BA MA केलं आणि हिस्ट्री ऑप्शन घेऊन त्यांनी एक्झाम क्लिअर केलेली आहे. अशी खूप सारी उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर ओके लक्षात घ्या की पूर्वानुभवाचा मुद्दा जर विचारात घेतला तर मी जसं सांगितलं की GSच्या आपल्या MPSCच्या मेन्स परीक्षेच्या जुन्या पॅटर्नमध्ये हिस्ट्री हा विषय अविभाज्य होता लक्षात घ्या. ओके, प्रिलिम्सला आहे, मेन्सला आहे, महत्त्वाचा जो कंटेंट आहे तो हिस्ट्री या विषयामधला आहे. सो पूर्वानुभव इथं सुद्धा हिस्ट्री हा फिट बसतो. अभ्यास आणि संदर्भ साहित्याच्या उपलब्धीचा विचार जर घेतला तर हिस्ट्रीमध्ये खूप सारं संदर्भ साहित्य आपल्यासाठी उपलब्ध आहे. मराठी भाषेमध्ये आहे, हिंदी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये आहे. म्हणजे इथं संदर्भ साहित्याची, अभ्यास साहित्याची मुळीच कमतरता नाही आहे समजून घ्या. मार्गदर्शनाचा विचार जर केला तर मार्गदर्शनसुद्धा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि एकदम क्वालिटी अशा प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. सामान्य अध्ययन घटकाच्या अभ्यासासाठी हिस्ट्री सहाय्यभूत आहे का, डेफिनेटली जसं मी तुम्हाला सांगितलं प्रिलिम्समध्ये सुद्धा हिस्ट्री आहे आणि GS मेन्समध्ये सुद्धा हिस्ट्री आहे लक्षात घ्या. प्रिलिम्समध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या की माहिती असेल की साधारणतः 50-55पर्यंत 100पैकी 50-55पर्यंत जर आपले क्वेश्चन बरोबर आले म्हणजे आपला नेट स्कोअर साधारणतः 100 ते 110 वगैरेपर्यंत जर असेल लक्षात घ्या तर सहजपणे आपण प्रिलिम्स क्लिअर करू शकू अशी कंडिशन आहे. आणि हिस्ट्रीचे क्वेश्चन हे साधारणतः 15 ते 19पर्यंत येतात. म्हणजे जर आपल्याला 50 क्वेश्चन बरोबर येण्याची अपेक्षा असेल आणि त्यापैकी 15 ते 19 जर क्वेश्चन जर एकाच विषयामधले असतील तर साहजिकच हा विषय आपल्याला उपयुक्त ठरतो. मेन्समध्ये तसंच आहे. आता या नवीन एक्झामिनेशन स्कीममध्ये लक्षात घ्या की पहिला जो पेपर आहे 250 मार्कांचा, त्या 250 मार्कांपैकी साधारणतः 100 ते 110 मार्क आणि UPSCच्या प्रोसेसमध्ये एकदम सुरुवातीला 140 मार्कांपर्यंतचे क्वेश्चन हे हिस्ट्रीवरचे विचारण्यात आले होते. पण एक 100-110 आपण पकडून चालू या नवीन याच्यामध्ये येणाऱ्या एक्झाममध्ये 100-110पर्यंत हिस्ट्रीचे क्वेश्चन असतील. म्हणजे तिथंसुद्धा हा GSमध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि अभ्यासक्रमाची स्पष्टता, तर हा मुद्दा समजून घ्या की हिस्ट्री या विषयाच्या वैकल्पिक विषयाच्या अभ्यासक्रमाबद्दल मुलं असं म्हणतात त्यांच्यामध्ये हा एक गैरसमज आहे की अभ्यासक्रम खूप मोठा वास्ट आहे, खूप जास्त आहे, एवढा कव्हर करायला ओके वेळ लागतो. पण हे समजून घ्या जसं मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रम जेवढा निसंदिग्ध आणि स्पष्ट शब्दामध्ये मांडलेला आहे तेवढा आपल्याला त्याचा फायदा होत असतो हे समजून घ्या. म्हणून या ठिकाणी अभ्यासक्रम डिटेलमध्ये दिलेला आहे हे आपल्यासमोर असणारं आव्हान नसून हे आपल्यासमोर असणारी एक संधी आहे हे समजून घ्या. आणि एकदा कव्हर करायला वेळ लागेल ठीक आहे, पण एकदा का व्यवस्थितपणे कव्हर झाला की मग मात्र त्याच्या पलीकडे बघण्याची आवश्यकता नसते. ओके, हा मुद्दा इथे समजून घ्या. ओके, सो अभ्यासक्रमाची स्पष्टता ओके, त्याच्यामध्ये संदिग्धतेचा अभाव या विषयामध्ये नाही आहे, स्पष्टपणे त्याचा अभ्यासक्रम नमूद केलेला आहे. ओके, तर ह्या गोष्टी या ठिकाणी समजून घ्या. मग आता इथं बघा की इतिहासाबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं की हे त्याचे ओके या ठिकाणी प्लस पॉईंट्स आहेत. पूर्वानुभव, अभ्यास आणि संदर्भ साहित्य, मार्गदर्शन उपलब्ध आहे, सामान्य घटकाच्या अभ्यासासाठी सहाय्यभूत आहे आणि या ठिकाणी संदिग्धता या अभ्यासक्रमामध्ये फारशी नाही आहे हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात घ्या. आता या ठिकाणी हिस्ट्री विषयाचा एक अजून ॲडिशनल फायदा आहे लक्षात घ्या. ॲडिशनल फायदा काय आहे ती गोष्ट मी इथं तुम्हाला सांगू इच्छितो की ओके जर अभ्यासक्रमाबद्दल ओके एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. अभ्यासक्रमाबद्दल आता लक्षात घ्या की जर आपण बोलायचं झालं तर आपल्याला काय दिसतं की हिस्ट्रीचे मी तुम्हाला हे माहिती आहे अभ्यासक्रमाबद्दल बोलत असताना पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असतात बरोबर ना. पेपर 1 आणि पेपर 2 असतात. पेपर 1 मध्ये लक्षात घ्या की प्राचीन आणि मध्ययुगीन ओके प्राचीन आणि मध्ययुगीन या 2 घटकांचा समावेश पेपर 1 मध्ये असेल. पेपर 2 मध्ये ओके आधुनिक आणि जागतिक
आधुनिक आणि जागतिक या 2 घटकांचा समावेश पेपर 2 मध्ये असेल, हे समजून घ्या. मग आता एक लक्षात घे की या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की हे जे सगळ्या घटनांचा जर आपण विचार केला तर जे ऑलरेडी घडून गेलेलं आहे ओके त्याचा या अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे. त्याच्यामध्ये करंट अफेअर्स म्हणा किंवा नव्याने डेव्हलप होणाऱ्या गोष्टींचा फारसा काही संबंध नाही आहे. इतर विषयांचं जर तुम्ही बघितलात तर पेपर 2 जो असतो तो ओपन एंडेड असतो, ॲप्लिकेशन बेस्ड असतो. आणि ज्या ठिकाणी ॲप्लिकेशन बेस्ड पेपर असतो लक्षात घ्या की ते खूप जास्त आव्हानात्मक असतं. आपल्याला वाटतं की सिलेबस छोटा आहे ओके, पण तसं नाही आहे ओके. सिलेबस छोटा असणं असं नाही आहे, ओपन एंडेड असल्यामुळं त्या ठिकाणी काहीही विचारलं जाऊ शकतं जो करंट अफेअर्सशी संबंधित आहे. सध्या काय घडामोडी चालू आहेत, मग जर तुम्ही व्यवस्थितपणे अपडेट्स ठेवलेले नसतील ओके आणि त्या विषयाच्या सगळ्या पैलूंना जर तुम्ही स्पर्श करू शकला नाहीत तर मग ते तुमच्यासाठी चॅलेंजिंग ठरू शकतं. पण या विषयामध्ये तसं नाही आहे. या विषयामध्ये प्रत्येक सिलेबसमधला प्रत्येक मुद्दा त्याच्या डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. लक्षात घ्या की आम्ही नेमकं कशावर भर देणार याच्यातला पॉईंट न पॉईंट हिस्ट्रीमध्ये सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे होतंय काय, अभ्यास करत असताना आपल्याला हे माहिती असते की प्राचीन इतिहासामध्ये हे टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्समध्ये हे सब टॉपिक्स आहेत, त्या सब टॉपिकमधल्या या मुद्द्यांवर भर द्यायचा आहे. आणि एवढं केलं तर मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, मागच्या 50 वर्षांच्या UPSCचा पेपर जर आपण अभ्यास केला तर त्याच्या पलीकडे क्वेश्चन्स कधी आलेले नाही आहेत असं दिसतं. आता मागच्या 50 वर्षात जर झालं नाही तर आता तुम्ही कशी काय अपेक्षा कराल. आणि जरी त्याच्या पलीकडे विचारलं गेलं तरी शक्यता नाही, कारण का सिलेबस तेवढ्या डिटेलमध्ये दिलेलंच आहे. त्याच्यामुळे सिलेबसवर जर एकदा कमांड आली आपली की मग हा विषय आपल्यासाठी खूप जास्त मदतशीर ठरतो, हे समजून घ्या. मुलांची अडचण तिथंच होते ओके. पण जसं मी तुम्हाला म्हणालो की डिटेल सिलेबस असणं हे आव्हान नसून ही एक संधी आहे, हा पॉईंट आपण इथं समजून घ्यायला पाहिजे ओके. मग आता एक क्रायटेरिया आपण काय बघितला होता लक्षात घ्या की जीएसच्या अभ्यासक्रमाशी किती ओव्हरलॅपिंग आहे ओके. सामान्य अध्ययन घटकाच्या अभ्यासासाठी कितपत सहाय्यभूत आहे हे आपण बघितलं पाहिजे. येतं लक्षात. तर जीएसच्या अभ्यासासाठी आपलं ऑप्शन कितपत सहाय्यभूत आहे हे जर आपण बघितलं तर असं लक्षात येतं ओके. असं लक्षात येतं की जर आपण ओके इथं जर आपण GS मेन्सचा जर आपण अभ्यास बघितला, GS1चा ओके, GS1 मेन्सचा जर आपण सिलेबस बघितला तर आपल्याला काय दिसतं ओके. पहिला जो टॉपिक आहे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या कालावधीमध्ये असणारी महत्त्वाची आर्ट फॉर्म्स, कलारूपं, साहित्यरचना, लिटरेचर आणि स्थापत्यशास्त्र, आर्किटेक्चर यांचे ठळक पैलू म्हणजेच भारतीय वारसा आणि संस्कृती. हा जो आपल्या GS1च्या ओके मेन्सच्या सिलेबसमध्ये दिलेला मुद्दा आहे हा हिस्ट्रीशी डायरेक्ट ओव्हरलॅपिंग आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हिस्ट्री ऑप्शनचा जर प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिकचा जर व्यवस्थितपणे अभ्यास केला त्याच्यामधली जी आर्ट, आर्किटेक्चर, लिटरेचरची बाजू आपण व्यवस्थित केली तर GS1मध्ये या विषयाशी संबंधित जे काही प्रश्न येतील ते सहजपणे मॅनेज होतात, हे समजून घ्या. मी तुम्हाला काय सांगितलं, मेन्समध्ये 100 मार्कांचे क्वेश्चन, 100 ते 110 पकडून चाला तुम्ही, 100 ते 110 मार्कांचे क्वेश्चन हे हिस्ट्रीशी निगडीत असतील आणि 50% मार्क जरी पडले तरी डोक्यावरून पाणी समजलं जातं, लक्षात घ्या. म्हणून 250 पैकी तुम्हाला 125 मार्क जर पाडायचे असतील आणि त्या 125 पैकी 110 मार्कांचे प्रश्न जर हिस्ट्री या विषयाशी निगडीत असतील आणि त्या 110 पैकी जर आपण 70-80 पर्यंत जरी काढू शकलो चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून आणि बाकीच्या जिओग्राफी, ॲग्रिकल्चरमधून जर आपल्याला ओके 30-30 किंवा 40-50 असे जरी मार्क पडले तरीसुद्धा तुम्ही ओके 125+ जर पोचलात तर तुम्ही कदाचित टॉपरमध्ये असू शकता, हे समजून घ्या. म्हणून या ठिकाणी हिस्ट्रीचा अभ्यास आपल्याला या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये उपयुक्त ठरू शकतो. याच्यामध्ये लक्षात घ्या की हिस्ट्री ऑप्शनमध्ये भक्ती चळवळ हा एक फार महत्त्वाचा कंपोनंट आहे. भक्ती चळवळ प्राचीन भारतामधला शेवटचा टप्पा, आधुनिक मध्ययुगीन भारतामधली भक्ती चळवळ ओके हा सगळा घटक आहे. आणि या ठिकाणी MPSCने आपल्या मेन्सच्या सिलेबसमध्ये स्पष्टपणे नमूद केले महाराष्ट्रामधल्या संत चळवळीच्या विशेष अनुषंगाने त्याचा संदर्भासह भक्ती चळवळ आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणं त्या ठिकाणी अभिप्रेत आहे ओके. हे समजून घ्या. म्हणजे हा जो पॉईंट आहे तो ऑप्शनमध्ये आणि आपल्या GS मेन्समध्ये डायरेक्टली ओव्हरलॅपिंग आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर ओके लक्षात घ्या की आता मॉडर्न इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्री जर आपण विचार घेतला तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अनुषंगाने आपल्याला काय दिसतं, 18व्या शतकाचा मध्य ते सध्य काळ समजून घ्या. 18व्या शतकाचा मध्य ते सध्य काळ म्हणजे 1750 पासून पुढचा जो कालखंड आहे, 1750 पासून पुढे ओके. मग त्या कालखंडामध्ये प्रमुख घटना, मुद्दे आणि व्यक्तिमत्व, स्वातंत्र्य संघर्षामध्ये महत्त्वाचे टप्पे, योगदानकर्ते आणि विविध भागांचे योगदान आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या अनुषंगाने जे एकीकरणाची प्रोसेस होती, लक्षात घ्या. संस्थांचं विलिनीकरण असेल, प्रांतांची पुनर्रचना असेल, पुनर्गठन, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला आहे. हा भाग डायरेक्टली ओव्हरलॅपिंग आहे, समजून घ्या.
आणि त्याच वेळेला जगाच्या इतिहासामध्ये औद्योगिक क्रांती, जागतिक युद्ध, राष्ट्रसीमांचं पुनःसीमांकन, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, विविध राजकीय दर्शनशास्त्र जसं की साम्यवाद, भांडवलवाद, समाजवाद, त्यांची रूपं आणि समाजावरील परिणाम, याच्यावर आपण ऑलरेडी एक लेक्चर घेतलेलं आहे आपल्या यूट्यूबच्या आपल्या चॅनलवर, ते अवेलेबल आहे. तर सविस्तर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल याच्यामध्ये नेमकं काय काय कव्हर होतं तर तुम्ही ते सेशन रेफर करू शकता. माझा मुद्दा काय लक्षात घ्या की जगाच्या इतिहासामधले हे पॉईंट जर तुम्ही वाचले तर असं लक्षात येईल की तुम्ही शेवटी ऑप्शनचाच सिलेबस कव्हर करताय. येतं लक्षात मला काय सांगते, म्हणजे ऑप्शनमध्ये हे जे मुद्दे दिलेले आहेत याच मुद्द्यांवर एक्झाममध्ये प्रश्न येतात, हे समजून घ्या. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर हिस्ट्री ऑप्शन तुम्ही घेतलात, हिस्ट्री ऑप्शन जर तुम्ही निवडलात तर हिस्ट्री ऑप्शनच्या माध्यमातून लक्षात घ्या प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि स्वातंत्र्योत्तर भारत आणि जगाचा इतिहास, हे जी एसमधले जे 5ही कंपोनंट्स आहेत लक्षात घ्या, हे जी एसमधले 5ही कंपोनंट्स तुम्ही ऑप्शनच्या माध्यमातून परफेक्टली त्याच्यावर तुम्ही कम्फर्टेबली ते कव्हर करू शकता आणि आपल्या अभ्यासासाठी त्याच्या इतकी चांगली गोष्ट नाही आहे. हे समजून घ्या. जी एसची ओव्हरलॅपिंग होतं का, तर डेफिनेटली ओव्हरलॅपिंग होतं, हे समजून घ्या आणि तीच त्याची स्ट्रेंथ आहे. हे समजून घ्या. आता मुलांचा तोच मुद्दा होतो की मुलांना विचारलं की ज्याचा हिस्ट्री ऑप्शन नाही आहे आणि त्याला विचारलं का रे भाऊ तुझा जी एसचा पेपर कसा गेला, तर तो म्हणतो की यार पेपर ठीक गेला, हिस्ट्रीमध्ये माझा काही मनासारखा परफॉर्मन्स नव्हता. कसं काय असेल, कारण विषयाच्या गाभ्याला तुला स्पर्श करता आला का, नाही स्पर्श करता आला. विषय नेमका काय आहे, त्याच्यामध्ये काय अभिप्रेत आहे, हे जोपर्यंत तुम्हाला टच करता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला परफॉर्म करता येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि ऑप्शनच्या माध्यमातून आपण त्या विषयाच्या गाभ्याला सहजपणे स्पर्श करू शकतो आणि एक्झामच्या गरजा पूर्ण करू शकतो. म्हणून इथं तुम्हाला हिस्ट्री ऑप्शन घेणं हे निश्चितपणे जी एससाठी उपयुक्त ठरू शकतं. प्रिलिम्समध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 50 ते 55 MCQची तुमच्याकडून अपेक्षा असताना साधारणतः 15 ते 19 क्वेश्चन हे हिस्ट्रीमधले असतात. तुम्ही PYQ म्हणजे MPSCचे असेल, UPSCचे असेल, प्रिलिम्सचे पेपर काढून बघा, हिस्ट्रीच्या प्रश्नांची संख्या तुम्हाला 15 ते 19 हे दिसून येईल. एका वर्षी ते 21पर्यंत गेले होते, लक्षात घ्या, दोन्ही ठिकाणी UPSC आणि MPSCमध्ये. तो साहजिकच हिस्ट्री कल्चर हा जो भाग आहे तो प्रिलिम्ससाठी सुद्धा महत्त्वाचा आहे आणि मेन्ससाठी सुद्धा महत्त्वाचा आहे जी एसच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर. आणि म्हणून ऑप्शन असण्याचा हा फायदा असू शकतो, हे समजून घ्या. हे झालं एक साधारणतः हिस्ट्री विषय. या ठिकाणी तुम्हाला नेमकं काय काय ऑफर करतो म्हणजे तुम्हाला कुठं याचा फायदा होतो या संदर्भामध्ये. आता आपण अभ्यासक्रमाची एकदम थोडक्यात त्याची ओळख करून देतो. इथं सविस्तर डिस्कस करणं हा हेतू नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो सेशन आहे याचं उद्दिष्ट काय की फक्त हा विषय कसा आहे याची एक तोंडओळख करून देणं, नंतर हळूहळू त्या विषयाच्या अंतरंगामध्ये आपण शिरू, जेणेकरून तुम्हाला त्याचं दडपणसुद्धा येणार नाही आणि नेमकं काय अभिप्रेत आहे या प्रोसेसमध्ये ते तुमच्या लक्षात येईल. म्हणून आपण एकदम ब्रीफमध्ये अभ्यासक्रमाबद्दल बघूयात, एकदम थोडक्यामध्ये, आणि नंतर आपण मग कन्क्लूड करू. अभ्यासक्रमाचा जर विचार केला, जसं मी तुम्हाला सांगितलं, एकूण 4 पेपर आहे त्याच्यामध्ये. किंवा 4 पेपर नाहीत, 2 पेपर आहेत आणि 4 कंपोनंट आहेत. 2 पेपर 4 कंपोनंट, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत आणि जगाचा इतिहास, असे 4 कंपोनंट याच्यामध्ये आहेत. प्राचीन भारतात जर विचार केला तर अभ्यासाचे स्रोत म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण नेमके कोणते स्रोत वापरतो, लिखाणाचे स्रोत असतील, पुरातत्वीय स्रोत असतील, मग त्याचा अभ्यास करत असताना त्याच्यामधला जो कंटेंट आहे तो कितपत व्हॅलिड ठरवायचा, कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे, कोणी काय लिहून ठेवलेलं आहे, त्याची सत्यता कशी पडताळून पाहायची, त्याचे निकष काय असतात, अशा छोट्या मोठ्या गोष्टी याच्यामध्ये अभ्यासाच्या असतात. जसं की चीनी प्रवासी भारतामध्ये आले होते, हे तुम्हाला माहिती असेल. ह्युआन सांग भारतामध्ये आला होता, इत्सिंग भारतामध्ये आला होता, फाहियान भारतामध्ये आला होता. मग त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे, ग्रीक लोकांचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे मेगास्थनीज भारतामध्ये आला होता. मग त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन नेमकं काय आहे हा ऑब्जेक्टिव्ह पार्ट झाला, पण त्यांनी जे वर्णन केलं ते कितपत अचूक आहे, त्याला पण इतिहासासाठी संदर्भ म्हणून वापरू शकतो का, ते ऑथेंटिक कितपर्यंत आहे याचा विचार करणं, हा मेन्सचा भाग झाला, हा विश्लेषणाचा भाग झाला, हे समजून घ्या. त्याचप्रमाणे प्रागैतिहासिक आणि आद्य इतिहास का ज्याला आपण अश्मयुग असं म्हणतो, सिंधू घाटी सभ्यतेचा जर विचार केला तर सिंधू घाटी सभ्यतेचा उगम कसा झाला, अंत कसा झाला आणि सिंधू घाटी सभ्यतेची वैशिष्ट्य काय होती. या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या असतात, पण विश्लेषणात्मक पद्धत. जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये संकल्पना आहेत, त्या संकल्पना मांडत असताना त्याचे निश्चित अशा प्रकारची फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, कंटेंट, पुरावे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात, हे लक्षात घ्या. महापाषाण संस्कृती. महापाषाण संस्कृती म्हणजे दक्षिण भारतामधलं लोहयुग आहे. आत्ता मी जसं सांगितलं की इथं मी फक्त ओळख करून देतोय, जास्त डिटेलमध्ये आपण करणार नाही. जसं आपण पुढे जाऊ तसंच आपण अजून सेशन घेऊन या विषयाच्या अंतरंगामध्ये प्रवेश करू, हे समजून घ्या.
सो आर्य आणि वैदिक कालखंड याच्यामध्ये मग आर्य लोक हे भारताचे मूळ रहिवासी होते का भारताच्या बाहेरून ते आले होते, मग भारताच्या बाहेरून जर आले तर त्यांच्या आगमनाचं स्वरूप कसं होतं, ते स्थलांतर होतं का आक्रमण अशा स्वरूपाचं होतं, मग त्याच्याबद्दल वेगवेगळी मतं काय मांडली जातात, त्याच्यामागे पुरावे काय आहेत, मग ते पुरावे कितपत सत्य आहेत, त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे, या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण याच्यामध्ये येतं. आर्य संस्कृती, वैदिक साहित्याचं स्वरूप काय होतं, महत्त्व काय, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. महाजनपदांचा कालखंड, मग महाजनपदांचा कालखंड, महाजनपद म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, मगधचं महत्त्व काय होतं आणि या महाजनपदामधून साम्राज्य निर्मितीची प्रक्रिया ती नेमकी कशी घडून आली याचं एक विश्लेषण, तो प्रवास तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचा असतो. मौर्य साम्राज्य, भारतामधलं पहिलं साम्राज्य मौर्य साम्राज्य, मग मौर्य साम्राज्याची जडणघडण कशी झाली, त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांचं योगदान काय होतं, भौगोलिक घटक त्यासाठी कसे कारणीभूत ठरले होते, त्याच्यानंतर महत्त्वाचे मौर्य सम्राट, त्यांचं योगदान, परकीय शासकांशी असणारे त्याचे संबंध, म्हणजे ज्याला आपण फॉरेन रिलेशनशिप असं म्हणतो, चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, अशोका, मौर्य साम्राज्याचं स्वरूप कसं होतं, केंद्रित स्वरूपाची व्यवस्था होती का विकेंद्रित स्वरूपाची व्यवस्था होती, अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह या टॉपिकमध्ये केला जातो. उत्तर मौर्य काळ काय दर्शवतो, तर उत्तर मौर्य काळ आपल्याला एकीकडे परकीय आक्रमण, राजकीय विघटन हे दर्शवतो, पण त्याचबरोबर भारतीय समाज जीवनामध्ये अनेक बदल घडून आले होते. भागवत धर्म आपण ज्याला म्हणतो, महायान पंथ आपण ज्याला म्हणतो, त्याचा उदय या काळामध्ये झाला होता. मग त्याच्यासाठी कारणीभूत असणारे घटक या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अभ्यासाच्या असतात. मी पुन्हा सांगतोय की खूप डिटेलिंग मी इथं करत नाही आहे, लक्षात घ्या, फक्त एक तोंडओळख तुम्हाला करून देतोय. पूर्व भारत, दख्खन आणि दक्षिण भारतामधली आरंभिक राज्य आणि समाज, जसं की दख्खनमध्ये सातवाहन सत्ता प्रस्थापित झाली होती आपल्याला माहिती आहे. दक्षिण भारतामध्ये संगम शासन होते. मग संगम काळ म्हणजे काय, संगम साहित्य म्हणजे काय, त्या काळाची राजप्रणाली कशी होती, त्याची तुलना उत्तर भारतामधल्या राज्यप्रणालीशी कशी करता येईल, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अभ्यासाच्या असतात. गुप्ता, वाकाटक आणि वर्धन घराणी, ओके, मग यांचं काय महत्त्व आहे, ओके, राजकीय विघटन घडून येत असताना ही साम्राज्य कशी उभी राहिली ती, हर्षवर्धनाचं योगदान काय, गुप्ता शासकांचं योगदान काय, गुप्ता काळामधली शासन व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, गुप्ता काळामधली संस्कृती, कला, स्थापत्य, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी विचारल्या जातात, ते समजून घ्या. गुप्ता काळामधील प्रादेशिक राज्य हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये घटक आहे आणि प्रारंभिक भारताच्या सांस्कृतिक इतिहासामधले महत्त्वाचे विषय, म्हणजे पुन्हा तेच ओव्हरऑल प्राचीन भारतामध्ये जे काही कला होतं, स्थापत्य होतं, मूर्तिकला, शिल्पकला, विज्ञान, गणित, ओके, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला करायचा असतो. मग आता लक्षात घे की ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही अभ्यास केला आणि मग आता जर तुम्ही UPSCचे आणि MPSCचे प्रिलिम्स आणि मेन्सचे पेपर काढून बघितले तर तुमच्या असं लक्षात येतं की या विषयांचा अभ्यास केला तर प्रिलिम्स आणि GS मेन्समध्ये ॲन्शंट इंडियाचं जे काही विचारलेलं असेल ते ह्याच्यातून विचारलेलं आहे हे समजून घ्या. म्हणजे हा जर अभ्यास तुम्ही व्यवस्थितपणे केला तर GSमध्ये डायरेक्ट इम्प्लिकेशन आहे आणि ऑप्शनमध्ये तर तुम्हाला याचा फायदा होणारच आहे, कारण त्याचा तुम्ही एक एक्सपर्ट पद्धतीनं अभ्यास करताय. तर आपण मध्ययुगीन भारताचा विचार केला तर मध्ययुगीन भारताचा विचार करता बघा, आरंभिक मध्ययुगीन भारत म्हणजे 1750 ते 750 माय मिस्टेक 750 AD पासून ते 1200 AD या कालखंडामध्ये नेमक्या कोणत्या घडामोडी झाल्या होत्या, ओके, मध्ययुगाची पायाभरणी कशी झाली हे आपल्याला बघायचं आहे. या काळामध्ये भारताची सांस्कृतिक परंपरा काय होती याच कालखंडामध्ये, याचा आपण अभ्यास करणार. 13व्या आणि 14व्या शतकामध्ये झालेले बदल, सुलतानशाहीची स्थापना, त्याच्या परिणामी झालेले आर्थिक बदल, त्याच्या परिणामी झालेले सामाजिक आणि राजकीय आणि प्रशासनिक स्वरूपाचे बदल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. 13व्या आणि 14व्या शतकामध्ये असणारा समाज, संस्कृती आणि अर्थव्यवस्था, ओके, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे बदल आणि त्याच्यातून निर्माण झालेली व्यवस्था. या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की इस्लामिक संस्कृती भारतामध्ये रुजली होती, इस्लामिक साहित्य निर्माण झालं होतं, इस्लामिक स्थापत्याची सुरुवात झाली होती. मग हे जे इस्लामिक स्थापत्य होतं त्याचा हिंदू एलिमेंटशी, हिंदू तत्वांशी कसा मेळ घातला गेला आणि त्याच्यात युनिक अशा प्रकारचं एक भारतीय वैशिष्ट्य असणारं साहित्य, स्थापत्य हे कसं निर्माण झालं हे आपल्या ठिकाणी अभिप्रेत असतं, हे समजून घ्या. 15वं आरंभिक 16वं शतक याच्यामध्ये राजकीय घटनाक्रम आणि अर्थव्यवस्था, म्हणजे थोडक्यात मुघलांची सुरुवात आपण ज्याला म्हणतो. मुघलांच्या सत्ता स्थापनेच्या वेळेला भारतीय समाजाची आणि संस्कृतीची स्थिती काय होती याचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. मग अकबराच्या काळामध्ये घडून आलेल्या अनेक स्वरूपाच्या घडामोडी, राजकीय प्रशासकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, मनसबदारी सिस्टीम, राजपूत धोरण, अकबराची सुलह इकुलची पॉलिसी, धार्मिक धोरण, सामाजिक धोरण, सांस्कृतिक धोरण आणि भारताच्या इतिहासावर त्याचा पडलेला परिणाम, हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतोय मायक्रो ॲनालिसिस मी करत नाही आहे, कारण MPSCने स्वतः सिलेबस खूप डिटेलमध्ये दिलेला आहे आणि त्या डिटेल सिलेबसचं एक वेगळं सेशन मी घेणार आहे, त्याला खूप जास्त वेळ लागेल आणि त्याच्यासाठी वेगळे सेशन ठेवत आहे, हे लक्षात घ्या.
त्यानंतर 17व्या शतकामधलं मुघल साम्राज्य, म्हणजे मग अकबराच्या नंतर जहांगीर, शहाजहान, ओके, यांचा कालावधी, त्यांचं योगदान, औरंगजेब, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या असतात. मग 16व्या आणि 17व्या शतकामधला अर्थव्यवस्था आणि समाज हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि मुघल साम्राज्यकालीन संस्कृती, नंतर 18व्या शतकाचा अभ्यास आपण करतो. म्हणजे 18व्या शतकाचा अभ्यास म्हणजे मुघलांच्या डिसइंटिग्रेशनचा, म्हणजे मुघल सत्तेच्या ऱ्हासाचा अभ्यास आपण करतो. आणि मग त्या माध्यमातून ब्रिटिश सत्ता स्थापनेसाठी कशा प्रकारची पोषक परिस्थिती निर्माण झाली हे आपण इथं कव्हर करतो. त्याच्यानंतर तू लक्षात घ्या आधुनिक भारताचा इतिहास. मग आधुनिक भारताचा इतिहास, एकीकडे मुघलांची उभारणी आणि मुघलांचं विघटन होत असताना भारतामध्ये एक नवीन घडामोड झाली, ती म्हणजे युरोपियनांचा प्रवेश झाला. मग पोर्तुगीज, डच, ब्रिटिश, फ्रेंच, ओके, ते नेमके कधी आले, त्यांच्या वखारी कुठं होत्या, वसाहती कुठं होत्या, त्यांचे वैशिष्ट्य काय होते, त्यांची स्ट्रेंथ काय होती, त्यांच्या मर्यादा काय होत्या, आपापसामध्ये संघर्ष कसे झाले, त्या संघर्षामागे पार्श्वभूमी काय होती, युरोपमधली पार्श्वभूमी काय, भारतामधली पार्श्वभूमी काय, त्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, ओके, या सगळ्या गोष्टींचा उहापोह याच्यामध्ये होतो, हे लक्षात घ्या. भारतामध्ये झालं ब्रिटिश सत्तेचा विस्तार, म्हणजे भारतामधल्या विविध राजसत्तांशी झगडून ब्रिटिशांनी आपली सत्ता कशी प्रस्थापित केली. मग त्याच्या मागचा ॲनालिसिस काय, मुघलांचा सत्ता ऱ्हास होत असताना प्रादेशिक सत्ता कशा उद्भवल्या, मग त्या प्रादेशिक सत्तांचे कच्चे दुवे कसे होते, मग त्या कच्च्या दुव्यांचा ब्रिटिशांनी कसा फायदा घेतला आणि अंतिमतः आपली सत्ता कशी प्रस्थापित केली या ठिकाणी विचारलं जाईल. ब्रिटिश शासनाची प्रारंभिक संरचना, ओके, म्हणजे ब्रिटिशांनी मग भारतामध्ये जे जे काही बदल केले ते बदलांची जी प्रारंभिक संरचना, ब्रिटिश वसाहती शासनाचे आर्थिक परिणाम नेमके कोणते होते हे या ठिकाणी विचारलं जाईल. लक्षात घ्या इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द ब्रिटिश रूल. मग भारताचं काय झालं तर भारतामधल्या नागरीकरणाची गती मंदावली, नागरीकरण एक प्रकारे थांबलं, निरुद्योगीकरण झालं, भारतामध्ये शेतीचं व्यापारीकरण झालं होतं, ओके, अर्थव्यवस्था नागवली गेली, दारिद्र्य वाढलं, बेरोजगारी वाढली. तर मग त्या प्रत्येकामागे असणारे कारणीभूत घटक, ती प्रक्रिया नेमकी कशी झाली आणि त्याचे परिणाम काय झाले आणि त्याचे परिणाम स्वातंत्र्योत्तर भारतापर्यंत आपल्याला कसे जाणवतात या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायचं असतं. या काळामध्ये झालेलं सामाजिक आणि सांस्कृतिक विकसन, म्हणजे ब्रिटिश काळामध्ये घडून आलेले सामाजिक आणि सांस्कृतिक बदल, त्याच्यामध्ये बंगाल आणि इतर भागांमधल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, ब्राह्मो समाजाची चळवळ, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज तर आपण करतोच की हो, आत्तापर्यंत आपण तेच करत आलेलो आहे, ओके, MPSCच्या अभ्यासामध्ये तेच या ठिकाणी सुद्धा आहे. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, त्यानंतर सत्यशोधक समाज, आर्य समाज, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुद्धा आहेत. ब्रिटिश सत्तेप्रती भारतीयांची प्रतिक्रिया, म्हणजे वेगवेगळे जे उठाव होते, लक्षात घ्या उठाव या ठिकाणी अभ्यासाचे. उठाव तर आपण MPSCमध्ये सगळेचे सगळे उठाव करतो तेच इथं आहे, ओके. त्यानंतर इंडियन नॅशनलिझम, त्याच्यामध्ये मग भारतामध्ये जे काही राजकीय संघटना होत्या, काँग्रेसची स्थापना, सुरक्षा झडपेचा सिद्धांत, मवाळ कालखंड, जहाल कालखंड, त्याच गोष्टी या ठिकाणी आहेत. गांधीजींचा उदय कसा झाला, मग गांधीजींच्या काळामधल्या चळवळी, रोलाटॅक्ट सत्याग्रहापासून ते छोडो भारत आंदोलनापर्यंत, आणि मग राष्ट्रीय चळवळीमधले इतर प्रवाह, महिला चळवळ असेल, आदिवासींच्या चळवळी असेल, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या चळवळी असतील, हे साम्यवादी चळवळ असेल, या चळवळी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. हा लक्षात घे की आपल्या राज्याचा मुख्य परीक्षेत सिलेबस जसाच्या तसा इथं ओव्हरलॅपिंग आहे. तुम्ही फक्त सिलेबसमध्ये डिटेल बघितले, त्याच्यासाठी मी एक वेगळं सेशन ऑर्गनाईज करत आहे, लक्षात घ्या. आणि त्या सेशनला जर तुम्ही त्या सिलेबसला जर तुम्ही राज्याचा मुख्य परीक्षेचा सिलेबसचा जर तुम्ही मॅच करून बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आधुनिक भारताच्या अनुषंगाने जवळपास सगळाच सिलेबस हा सारखा आहे. त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह अप्रोच होता, इथं सब्जेक्टिव्ह अप्रोच आहे, विश्लेषणात्मक आणि लिखाणात्मक अप्रोच आहे, हे समजून घ्या, ओके. विभाजनवादाचे राजकारण, फाळणीचं राजकारण, आणि मग भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक राष्ट्र म्हणून आपण कसे विकसित होत गेलो होतो, त्याच्यामध्ये जाती आणि वांशिकतेच्या राजकारणाची भूमिका काय होती, आपला आर्थिक विकास आणि राजकीय बदल कसे झाले, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा असतो, हे समजून घ्या. त्याच्यानंतर आहे, लक्षात घ्या, जगाचा इतिहास, ओके. तर पुढचा घटक समजून घ्या. पुढचा घटक आहे तो म्हणजे जगाचा इतिहास. त्याच्यामध्ये ओके युरोपमध्ये झालेलं प्रबोधन आणि त्या प्रबोधनातून निर्माण झालेले आधुनिक विचार, जसं आपल्याला माहिती आहे की मानवतावादाचा विचार असेल, उदारमतवादाचा विचार असेल, लक्षात घ्या, व्यक्तिवादाचा विचार असेल, लिबर्टी, ओके, ह्या सगळे हे जे विचार आधुनिक विचार परंपरा आहेत ती प्रबोधनाच्या माध्यमातून कशी निर्माण झाली, प्रबोधनासाठी कारणीभूत असणारे घटक कोणते, प्रबोधन कुठं सुरू झालं, जिथं सुरू झालं तिथंच नेमकं का सुरू झालं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी करायचा. त्याचे परिणाम काय होते, मग त्याचे परिणाम युरोपमधल्या देशांवर कसे झाले, त्याचे परिणाम ओके युरोपच्या बाहेरच्या देशांवर कसे झाले, तसं युरोपमधल्या प्रबोधनामुळे भारतामधल्या प्रबोधनाला कशी चालना मिळाली, हा तुमचा एक प्रश्न असणार आहे, हे समजून घ्या.
आधुनिक राजकारणाचे मूलस्रोत नेमके काय होते, मग ब्रिटनमध्ये काय झालं, फ्रान्समध्ये काय झालं, अमेरिकेमध्ये काय झालं, मग त्या क्रांत्यांच्या माध्यमातून ते आधुनिक विचार त्या ठिकाणी कसे रुजले, मग ते विचार रुजून त्याचं इन्स्टिट्युशनलायझेशन म्हणजे संस्थाकरण कसं झालं आणि त्यामुळे इतर देशांमधल्या लोकांना कसे इन्स्पिरेशन मिळालं आणि त्यातून हे विचार कसे रुजत गेले आणि व्यवस्था कशा विकसित होत गेला आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं असतं. इंडस्ट्रियलायझेशन, ओके, अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण जर आपण बघितलं तर ब्रिटन असेल, जर्मनी असेल, अमेरिका असेल, जपान असेल आणि रशिया असेल, या देशांमध्ये औद्योगिकरण कसं झालं, त्या प्रत्येक देशाच्या औद्योगिकरणामागचे मूळ घटक काय होते, औद्योगिकरण नेमकं कसं झालं, का झालं, त्याचे परिणाम काय होते, राजकीय परिणाम काय, आर्थिक परिणाम काय, सामाजिक परिणाम काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा असतो. त्यानंतर मग या सगळ्या गोष्टींच्या परिणामी नेशन स्टेट कसे डेव्हलप झाले, राष्ट्रवादाला कशी चालना मिळाली, त्या राष्ट्रवादाचं एक अतिरेकीकरण आपण ज्याला म्हणतो एक्स्ट्रीम फॉर्म कसं डेव्हलप झालं, त्याच्यातून मग नेशन स्टेट कसे निर्माण झाले आणि त्या नेशन स्टेटच्या संकल्पना त्याचे पॉझिटिव्ह आस्पेक्ट काय आहेत, निगेटिव्ह आस्पेक्ट काय आहेत, साम्राज्यवादाला कशी चालना मिळाली, वसाहतींच्या स्पर्धेला कशी चालना मिळाली, या सगळ्या गोष्टी आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायच्या आहेत. साम्राज्यवाद आणि वसाहतवाद याच्याशी निगडीत हा टॉपिक आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती याच्यामध्ये फ्रेंच रिव्होल्यूशन, अमेरिकन क्रांती, युरोपमधल्या क्रांत्या, त्याच्यानंतर मग फासिझम आपण ज्याला म्हणतो, इटालीमध्ये स्थापन झालेला फासीवाद, जर्मनीमध्ये स्थापन झालेला नाझीवाद, रशियन राज्यक्रांती, चिनी क्रांती, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. पहिलं आणि दुसरं जागतिक युद्ध, त्या प्रत्येक युद्धासाठी कारणीभूत असणारे घटक, युद्धामधल्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या देशांची भूमिका आणि मग त्या युद्धानंतर काय झालं, त्याचे परिणाम काय झाले, ओके, आणि मग भविष्यामधलं युद्ध टाळण्यासाठी कशा प्रकारची संरचना निर्माण केली गेली आणि ती संरचना कितपत प्रभावी ठरली याचं विश्लेषण आपल्याला या टॉपिकमध्ये करायचं असतं. ओके, द्वितीय जागतिक युद्धानंतरचं जग नेमकं कसं आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं असतं. द्वितीय जागतिक युद्धानंतरचं जग म्हणजे युनायटेड नेशन्स स्थापन झाले, त्यानंतर निर्वसाहतीकरण कसं झालं, वेगवेगळे देश कसे स्वतंत्र झाले, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. वसाहतवादी शासनापासून मुक्ती म्हणजेच निर्वसाहतीकरण, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा घटक याच्यामध्ये आहे. मग निर्वसाहतीकरणाचे इम्प्लिकेशन्स काय होते, आपल्याला काय दिसून येतं की अनेक देशांमधून ओके जे परकीय वर्चस्व ते संपुष्टात आलं, निर्वसाहतीकरण झालं, पण निर्वसाहतीकरण होऊन सुद्धा ते देश ते मागासच राहिले, अल्पविकसितच राहिले. मग अशी उदाहरणं कोणती आणि मग तो विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले गेले, त्यांची प्रभावितता किती आणि मग ते सुधारण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, अशा प्रकारचे घटक याच्यामध्ये आहेत. मग आता लक्षात घ्या, आपल्याला काय दिसतं की दुसऱ्या महायुद्धाच्या आधी युरोप हा अनेक छोट्या मोठ्या भागांमध्ये विखुरलेला होता. ओके, मग युरोपमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाले, त्याच्यामुळे पहिलं आणि दुसरं महायुद्ध निर्माण झालं. मग नंतर एक गरज अशी वाटायला लागली की भविष्यामध्ये अशा प्रकारच्या जर गोष्टी टाळायच्या असतील, त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपचं महत्त्व जागतिक इतिहासामधलं अचानकपणे कमी झालं, अमेरिकेचं आणि रशियाचं महत्त्व वाढायला लागलं. म्हणून युरोपमधली जी राज्य होती, युरोपमधली जी राष्ट्र होती, त्यांनी एकत्र येऊन ओके एक सामायिक प्लॅटफॉर्म उभे करायला सुरुवात केली. तुम्हाला युरोपियन कम्युनिटी, युरोपियन युनियन असे शब्द तुम्ही ऐकले असतील. तर थोडक्यात युरोपचं एकत्रीकरण कसं झालं ओके याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा असतो. आणि त्याच्यानंतर मग शीतयुद्ध आपण अभ्यासू, लक्षात घ्या. आणि शीतयुद्धामधल्या शीतयुद्धामागची कारणं काय होती, शीतयुद्ध म्हणजे काय, त्याच्यामागची पार्श्वभूमी काय होती, शीतयुद्धामधल्या महत्त्वाच्या घडामोडी काय होत्या, शीतयुद्धाचे जगभरामध्ये काय काय परिणाम झाले, भारतावर काय परिणाम झाले, इतर देशांवर काय परिणाम झाले, हे सगळं आपण याच्यामध्ये अभ्यासतो. आणि अंतिमतः मग या शीतयुद्धाच्या शेवटी सोव्हिएत संघाचं विघटन कसं झालं आणि त्याच्या परिणामी अमेरिका केंद्रित अशा प्रकारे एक युनिपोलार वर्ल्ड म्हणजे एक ध्रुवीय जग कसं उत्पन्न झालं, मग त्याचे सकारात्मक नकारात्मक परिणाम, वैचारिक बदल कसे घडून आले होते, मग इन्क्लुडिंग भारत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा असतो, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण काय केलं ओके, हा झाला जागतिक इतिहासाचा भाग. ओके, तर बघा या ठिकाणी या सेशनच्या माध्यमातून आपण ओके UPSCचा जो हिस्ट्री ऑप्शनचा जो सब्जेक्ट आहे, हिस्ट्री ऑप्शन हा जो विषय लक्षात घ्या, या विषयामध्ये ओके नेमकं काय आहे, या विषयामध्ये आपल्याला ओके काय म्हणू पण त्याला काय अभिप्रेत आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे, लक्षात घ्या. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की या विषयामध्ये काही महत्त्वाची वैशिष्ट्य आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की काहींच्या मते या विषयाचा सिलेबस जास्त आहे. माझ्या दृष्टिकोनातून ही आव्हान नसून एक संधी आहे, कारण सिलेबस जास्त असतं म्हणजे डिटेल प्रेझेंटेशन आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे जेवढं जास्त डिटेलिंग केलं असेल तेवढं आपल्याला अभ्यासाला एक निश्चितपणे दिशा प्राप्त होते. आपल्याला काय असतं, सिलेबसमधला मुद्दा घ्यायचा, व्यवस्थितपणे त्याच्या सर्व बाजूनी तो कव्हर करत त्याचा अभ्यास करायचा, त्याच्या प्रॉपर नोट्स काढायच्या
आणि त्या नोट्स काढल्या की आपला अभ्यास झाला. त्याला फक्त रिवाईज करायचं. आणि प्रामुख्याने हा जो विषय लक्षात घ्या की तो भूतकाळामधल्या घटनांशी निगडीत आहे. इतिहासाचा अर्थ असताना भूतकाळामधल्या घटनांचा एक पद्धतशीरपणे तार्किक पद्धतीने मांडलेला लेखाजोखा म्हणजे इतिहास असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये अपडेशनची गरज नसते, लक्षात घ्या. इथं लक्षात मला काय सांगत आहे, म्हणजे एकदा का तुम्ही व्यवस्थितपणे सिलेबस कव्हर केला की नवीन गोष्टी ॲड करण्याची आवश्यकता नसते. जे असतं ते फक्त रिव्हिजन असतं. ओके, म्हणजे एकदा अभ्यास करायचा, मग रिवाईज करा, नोट्स तयार करायच्या, मग रिवाईज करा. याच्यामध्ये प्रत्येक वेळेला नवीन ॲडिशन नसतं. काही ओपन एंडेड सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये दरवर्षी तुम्हाला ॲडिशन करावं लागतात. आणि तुम्हाला देखील माहिती आहे की ही जी प्रोसेस आहे, लक्षात घ्या की ते एका वर्षात सहसा होत नाही. अभ्यास करत असताना सिलेबसचा आवाका, एक्झामच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता प्रिपरेशनमध्ये 2-3 वर्ष तरी जातात अंतिम रिझल्ट मिळेपर्यंत. आता तुम्ही 2 मेन्स दिल्या, 3 मेन्स दिला, तर प्रत्येक वेळेला जर तुम्हाला ऑप्शनलवरच जर काम करावं लागत असेल तर साहजिकच GSच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो, हे लक्षात घ्या. GSच्या अभ्यासामध्ये आपण थोडेसे कमी पडतो पण ऑप्शनल एनर्जी आपली जास्त जाते. ओके, जर अपडेट करावं लागत असेल तर, ओपन एंडेड सब्जेक्ट असेल तर. हिस्ट्रीचा हा एक फायदा आहे. ओके, व्यवस्थितपणे एकदा कव्हर झाला की अपडेशन नाही, रिवाईज करा आणि रिव्हिजनला तुलनेनं कमी वेळ लागत असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे नंतर जर तुम्हाला दुसरा अटेम्प्ट द्यावाच लागला, पहिला अटेम्प्ट थोडंसं चॅलेंजिंग वाटेल पण दुसरा अटेम्प्ट जर तुम्हाला द्यावा लागला तर तुम्ही GSवर भर देऊ शकता. एकडे तुमचा हिस्ट्रीचा स्कोअरसुद्धा वाढतो, दुसरीकडे GSचा स्कोअरसुद्धा वाढतो, हे लक्षात घ्या. हिस्ट्री ऑप्शनचं अजून एक वैशिष्ट्य आहे की आत्तापर्यंतचा अनुभव असं सांगतो की हा विषय कन्सिस्टंटली परफॉर्म करतो, लक्षात घ्या. म्हणजे एका वर्षी तुम्हाला 500 पैकी 250 मार्क पडले तर, आणि तुमचा परफॉर्मन्स जर तसाच असेल तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला किमान 250 त्याच्यापेक्षा जास्तच पडतील पण 250च्या खाली नाही पडणार. ओके, म्हणजे आपला रिग्रेसिव्ह परफॉर्मन्स नाही आहे, प्रोग्रेसिव्ह परफॉर्मन्स आहे, हे अनुभव सांगतो, लक्षात घ्या. या विषयाचा जर आपण रिझल्ट बघितला तर आपलं तसं साधारणतः दिसून येतं. ओके, त्याच वेळेला जसं आपण बघितलं की मुख्य परीक्षेचा असेल किंवा प्रिलिम्सचा असेल जो हिस्ट्रीचा सिलेबस आहे, ओव्हरऑल एक्झामिनेशन स्कीम त्याच्यामध्ये सुद्धा हा बऱ्यापैकी ओव्हरलॅपिंग आहे. आणि हिस्ट्री विषयाचा एक व्यवस्थितपणे आवाका आला तर आपल्याला पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, जिओग्राफी असेल, हे समजून घ्यायला मदत होते. विशेषतः पॉलिटी, इकॉनॉमी समजून घ्यायला मदत होते. कारण भारताचा इतिहास जाणून घेत असताना भारताचं भौगोलिक वैशिष्ट्यसुद्धा आपण समजावून घेतो, भारताची अर्थव्यवस्था आपण समजावून घेतो, भारताची राजकीय व्यवस्था समजावून घेतो. आधुनिक काळामधल्या राजकीय, प्रशासनिक, आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करत असताना त्याची इतिहासामधली पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर एका व्यवस्थित कॉन्टेक्स्टमध्ये, व्यवस्थित बॅकग्राऊंडमध्ये बसवणं आपल्याला सोपं जातं आणि आपल्या उत्तरांना एक विशिष्ट वजन येतं, भारदस्तपणा येतो, उत्तरांमध्ये खोली येते, लक्षात घ्या. एक विशिष्ट वैचारिक पातळी आपण उत्तरांमध्ये गाठू शकतो आणि नेमकी तीच वैचारिक पातळी या ठिकाणी एक्झाम प्रोसेसमध्ये अभिप्रेत असते. ओके, आणि म्हणूनच जर तुम्ही ऑप्शनल विषय कोणता घ्यावा याच्या विचारांमध्ये असेल तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करून हिस्ट्री हा वैकल्पिक विषय तुम्ही निवडू शकता, हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. होपफुली हे सेशन तुम्हाला उपयुक्त ठरलं असेल. याच्यातून निश्चितपणे 4 गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आणि त्या गोष्टी समजल्या असतील तर डेफिनेटली तुम्ही या सेशनला लाईक करू शकता, शेअर करू शकता. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. हॅव अ गुड टाईम. बाय. भेटूया आपण लवकरच एका अशाच उपयुक्त सेशनच्या माध्यमातून. थँक्यू अगेन. बाय.